हॅलो हॅलो. चला मॅच कडे आपण या ठिकाणी वळणार आहोत. मॅच आजच्या दिवसातला शेवटचा सामना या ठिकाणी खेळवला जातोय. तो अर्थातच प्रणित 11 उंबरडे विरुद्ध जय भवानी कोपरोली. याच्यामध्ये प्रणित 11 उंबरडे संघाने या ठिकाणी नाणेफेक जिंकलेला आहे, प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. आणि जय भवानी कोपरोली संघाला या ठिकाणी प्रथम फलंदाजी करण्यासाठी प्राचारण केलंय. सलामीची जोडी सुद्धा मैदानामध्ये उतरलेली आपल्याला पाहायला मिळते. स्ट्राईकला जातोय दीपेश आणि नॉन स्ट्राईकला जातोय मयूर. अशी सलामीची जोडी मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळते कोपरोली संघाची. आणि उंबरडे संघाकडून प्रणित पाटील उंबरडे संघाचा गोलंदाज पहिलं षटक टाकण्यासाठी गोलंदाज आलाय. निखिल माळी पहिलं षटक टाकण्यासाठी सज्ज. प्रणित पाटील उंबरडे संघाकडून दीपेश समोर खेळण्यासाठी कोपरोली संघाचा फलंदाज उभा आहे. सामन्याला सुरुवात. पहिला चेंडू खेळून काढला जातोय, सरळ जातोय या ठिकाणी डीप मिडॉनच्या बाजूला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे. एक धाव पूर्ण केली, दुसरी धावेसाठी सुद्धा वळतोय. दुसरी धाव सुद्धा अगदी सहजरित्या या ठिकाणी पूर्ण केलेली पाहायला मिळते. 2 धावेन अकाउंटला सुरुवात झाली. संघाची धाव संख्या होती ती बिन बाद 2. बिगर किसी नुकसान पर 2 रन. पहला ओवर जारी है. पहली गेंद पे 2 रन यहाँ पे बटोर लिए. 2 रन से टीम का स्कोर बढ़ता हुआ बिगर किसी नुकसान पे 2 रन. दीपेश सामने खेलने के लिए तैयार. फिर एक बार गेंदबाजी के लिए निखिल माळी अगली गेंद लेकर. चेंडू अतिशय सुंदर चेंडू. क्रिकेटच्या भात्यामधला अतिशय जबरदस्त चेंडू आहे. चेंडू कधी ऑफला कधी लेगला अशा पद्धतीच्या दोन्ही पद्धतीने या ठिकाणी चेंडू सुंदर गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. दरम्यान हा चेंडू एक धाव या ठिकाणी दीपेशने पूर्ण केलेली आहे. संघाची धावसंख्या झालेली आहे बिनबाद 3. बिगर किसी नुकसान पर 3 रन. क्षेत्ररक्षणामध्ये एक लेफ्ट हँड आणि एक राईट हँड असल्यामुळे वारंवार बदल करावा लागतो. जे कॅचर असतात त्यांना या ठिकाणी साइड चेंज केली जाते त्यांची. लेफ्ट हँड बॅट्समन समोर मयूर उभा आहे. हे क्रिकेट मधलं परिवर्तन आहे, हे आपल्याला पाहायला मिळते या मैदानावरती. पुन्हा एकदा निखिल तो मयूरचा हा फटका बघतोय की चेंडू हवेमध्ये होता. क्षेत्ररक्षक नाहीये तिथे. क्षेत्ररक्षक चेंडूवरती पोहोचेपर्यंत फलंदाजांना 2 धावा या ठिकाणी पुन्हा एकदा पळून काढलेल्या आहेत. ही पहिली इनिंग आहे आणि बॅटिंग करणाऱ्या टीमला माहिती आहे की आपल्याला प्रतिस्पर्धी संघाबरोबर एक चांगलं टार्गेट समोर उभं करायचं आहे. धावांचा डोंगर आपल्याला रचायचा आहे आणि त्या दृष्टिकोनातून 2-2 धावा अतिशय चांगल्या रीतीने पूर्ण करतायत. गायक ओमकार घाटले आणि निलेश थळे नक्कीच ते या ठिकाणी आपला परफॉर्मन्स देण्यासाठी आलेला आहे. त्यांना विनंती आहे कृपया आपण स्टेजवरती या. अलिबाग वरून या ठिकाणी ते आलेले आहेत. त्यांचे सहकारी त्यांच्या समवेत आहेत. त्यांना सर्व कलाकारांना मी विनंती करतो की आपण या ठिकाणी स्टेजवरती यायचं आहे. नक्कीच निकेत सर यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन झालेलं आहे. मनपूर्वक मी स्वागत करतोय त्यांचं. खर तर सर्व कलाकार मंडळी आमच्या सोबत या ठिकाणी उपस्थित आहेत. सर्वांचंच मनपूर्वक स्वागत. आज आमच्या विनंतीला मान देऊन आज या ठिकाणी ते उपस्थित आहेत. निकेत सर तुमचं सुद्धा मी मनापासून स्वागत करतो, कारण मागच्या वेळेला आपली भेट झालेली आहे. धन्यवाद. तर सामन्याकडे पुन्हा एकदा वळूया. षटकातला हा पुढचा चेंडू. या वेळेला मात्र चेंडू हा बॅटच्या खालून सरळ चेंडू जातो इष्टरक्षकाच्या जाळ्यात. इथे मात्र कोणती धाव नाहीये. एक इनिंग झाल्यानंतर त्यांचा आपल्याला आवाज ऐकायला मिळेल, एक सुमधुर आवाजामध्ये. खरं तर मी त्यांचा मगाशी स्टेटस बघितला. निकेत सरांचा कुठेतरी कार्यक्रम आहे आणि ऑर्केस्ट्राच्या माध्यमातून बरेचसे चांगले शो त्यांनी केलेले आहेत. षटकातला चेंडू सरळ या ठिकाणी चेंडूला दिशा दिली आणि पेण नगरपालिकेच्या दिशेने मारलेला हा अतिशय जबरदस्त प्रेक्षणीय दणदणीत खणखणीत षटकार छक्का दे धक्का जबरदस्त फटका आपल्याला पाहायला मिळाला आहे. या षटकाराच्या साह्याने संघाच्या धावसंख्येमध्ये एक चांगली भर पडली. बॅट्समन आहे मयूर, याच्या बॅटीतून हा षटकार आलाय. षटकाराच्या साह्याने धावसंख्येला चांगला आकार आला आणि धावसंख्या झालेल्या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 12 धावा धाव फलकावरती लागलेल्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. 12 धावा.
समाधान तुम्ही अंपायर आहात, तुम्ही इकडे यायचं आहे. तुम्हाला इकडे बोलवलं जाते, काम आहे थोडं, आपण इकडे या. माईकशी संपर्क साधायचा, आपला माईक महत्वाचा आहे. समाधान आपण इकडे यायचं आहे. दरम्यान आपण बघतोय की धावसंख्या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 12 धावा या ठिकाणी धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. तर व्यासपीठावरती या ठिकाणी आमचे सन्माननीय निलेशजी थळे सर आलेले आहेत, उत्कृष्ट कलाकार आहेत आणि गोड त्यांचा आवाज आहे, तर त्यांचं स्वागत केलं जात आहे. मी पत्रकार विनायक पाटील यांना विनंती करतो की आपल्या शुभास्ते आपण त्यांचं या ठिकाणी यथोचित स्वागत करावं. मायेची उबदार शाल आणि सन्मान चिन्ह देऊन त्यांचं या ठिकाणी यथोचित स्वागत केलं जात आहे. मुन्ना पाटील जरा इकडे लक्ष द्या. मुन्ना पाटील, मुन्ना मुन्ना पाटील, मुन्ना पाटील इकडे बघा. इकडे एक आमचे कलाकार मित्र आलेले आहेत आज खास आपल्या भेटीसाठी. निलेशजी थळे सर यांचं या ठिकाणी स्वागत केलं जाते, त्या स्वागताचा त्यांनी स्वीकार करावा. त्याच्यानंतर सप्तसुरांची मैफिल ऑर्केस्ट्रा ऑर्गनायझर आमच्या सन्माननीय ओमकार काटले यांचं सुद्धा या ठिकाणी स्वागत केलं जात आहे. यांच्या माध्यमातून बऱ्याचशा वेळेला चांगले चांगले ऑर्केस्ट्रा ऑर्गनायझर केले जातात. तसं ओमकार काटले यांचं सुद्धा या ठिकाणी स्वागत केलं जात आहे, त्या स्वागताचा त्यांनी स्वीकार करावा. धन्यवाद. तदनंतर या ठिकाणी आमचे निकेत सर उपस्थित आहेत, ते सुद्धा एक कलाकार आणि एक अभिनेते आहेत आणि बऱ्याचशा सिरीजला त्यांनी काम केलेलं आहे. असे निकेत सर यांचं सुद्धा या ठिकाणी स्वागत केलं जात आहे. अलिबाग वरून खास आपल्या भेटीसाठी ते आलेले आहेत, त्यांचं स्वागत या ठिकाणी होत आहे. स्वागताचा त्यांनी स्वीकार करावा. धन्यवाद. आपण आलात, आपलं मनपूर्वक आम्ही स्वागत करीत आहोत. थँक्यू व्हेरी मच. मी सुद्धा अलिबागला बऱ्याचशा वेळेला त्यांच्या समवेत काही ऑर्केस्ट्रांना समालोचन केलेलं आहे, निवेदन केलेलं आहे. तर षटकातला हा चेंडू, जबरदस्त चेंडू या ठिकाणी खेळून काढते, लॉंग ऑफला जातोय. चांगलं त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण चांगली फील्ड केलेलं पाहायला मिळतेय. दरम्यान एक धाव या ठिकाणी यशस्वीरित्या पूर्ण केली आहे. एक धावेनं अकाउंट मध्ये भर पडते. संघाची धावसंख्या एक धावेनं धावसंख्या झालेली आहे 14. ओके, धावसंख्या झालेली आहे 14. दुसरा षटक प्रगतीपथावरती आहे. 14 धावा. यावेळेला अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न केला, जोरदार अपील केला जातोय, पण इथे मात्र अपील फेटाळून लावलं. लेग बाईटचा इशारा आला अंपायर कडून. एक धाव नक्की मिळेल. संघाची धावसंख्या एक धावेनं वाढतीये. धावसंख्या होते ती 15. पुन्हा एकदा पुढचा चेंडू. पाहिजे तसा समाचार नाहीये फटक्यामध्ये, तेवढी जान नाहीये, त्याच्यामुळे मात्र या ठिकाणी आपण बघतोय की जसा खेळ पाहिजे तसा होत नाहीये. दीपेश असेल किंवा त्याचा सहकारी या ठिकाणी मयूर असेल, मयूरनं मगाशी एक षटकार खेचला खरा, पण त्याच्यानंतर मात्र या ठिकाणी बरेचसे चेंडू आपण बघतोय की डॉट आणि सिंगल अशा पद्धतीनेच या ठिकाणी धावा गेलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. दीपेश पुन्हा एकदा खेळण्यासाठी सज्ज. षटकातला पुढचा चेंडू, गोलंदाजी करतोय तो म्हणजे प्रतीक याचा हा चेंडू. सरळ चेंडू खेळून काढतोय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी झेल होण्याची दाट संभावना आणि सुरेख झेल इथे मात्र परतावं लागेल. ते दीपेश याला बॅक टू द पॅव्हिलियन झेलच्या स्वरूपात आणखीन एक पहिलीच विकेट तंबूच्या आसराला. पहिला गडी गारद, पहिली विकेट आउट. दीपेश बॅक टू द पॅव्हिलियन. मोठा फटका घेण्याचा प्रयत्न केला, प्रयत्न असफल झालाय आणि इथे मात्र सुरेख झेल टिपला गेलाय. त्याच्यामुळे मात्र या ठिकाणी आपण बघतोय की ही विकेट तंबूच्या आसराला येते. दीपेश याच्या खरं तर खेळाचा अंत आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. खेळाचा अंत नाही, या पारीचा अंत झालेला आहे आणि दीपेश मात्र या ठिकाणी नाराज होऊन आपल्या पॅव्हिलियन मध्ये परततोय. नवीन बॅट्समन जातोय दिनेश. अलिबाग वरून खास आपल्या भेटीसाठी काही कलाकार मंडळी सोबत आलेले आहेत. लाईव्ह ऑर्केस्ट्रा
सप्तसुरांची मैफिल हा ऑर्केस्ट्रा त्यांचा असतो आणि त्या माध्यमातून त्यांनी बऱ्याचशा ठिकाणी चांगले कुठलाही कार्यक्रम असू द्या त्यावेळेला ऑर्केस्ट्रा अगदी लाईव्ह रिदमच्या माध्यमातून त्यांनी या ठिकाणी बऱ्याच वेळेला कार्यक्रम केलेला आहे. ओमकार काटले प्रस्तुत सप्तसुरांची मैफिल मराठी हिंदी कोळी गीतांचे सजलेला अनोखा नजराना आपल्या समोर या ठिकाणी पाहायला मिळेल. मुक्काम बेलोशी पोस्टक मल्याण अलिबाग रायगड यांच्या माध्यमातून बऱ्याचशा वेळेला हे ऑर्केस्ट्रा आयोजित केले जातात. दरम्यान जोरदार अपील केलंय इथे मात्र पंच आमच्या अद्याप त्या ठिकाणी कोणताही रिप्लाय देत नाहीत त्याच्यामुळे अपील मांडून फेटाळून लावलंय. सांगितलं जाईल पंचांची कामगिरी मात्र त्या ठिकाणी चोख आहे त्याच्यामुळे आउट. एक इनिंग झाल्यानंतर आपल्याला गाणं ऐकवलं जाणार आहे. खरं तर आमचे गायक आमच्या सोबत निलेश थळे सर आमच्या सोबत जोडले गेलेले आहेत. एक उत्कृष्ट गायक आहेत आणि इनिंग झाल्यानंतर तुम्हाला त्यांचा आवाज ऐकायला मिळेल. खास आकर्षण असणार आहे या मॅच साठी. त्यांचं आज कलाकार म्हणून आपल्या व्यासपीठावरती आपला बहुमूल्य वेळ खर्च करून ते या ठिकाणी उपस्थित आहेत. आपल्या प्रेमापोटी आमचे विनायक पाटील मला सांगतात की आपल्या प्रेमापोटी खास आपल्यासाठी ते आलेले आहेत. धन्यवाद. षटकातला चेंडू खडून काढलाय. बराचसा चेंडू हवेमध्ये आहे आणि चेंडू हा जातोय सरळ सीमारेषा पार. हा अतिशय जबरदस्त कम रिचार्ज में ज्यादा टॉक टाइम देने वाला जैसा सीम रहता है उसी तरह यहाँ पर बल्ले का मुंह खुला और सीधी गेंद पहुंचा थी बॉर्डर लाइन के बाहर. ये 6 रन जरूर मिलेंगे यहाँ पर. छक्का आता हुआ बहुत बढ़िया स्ट्रोक. 6 धावा 6 धावेनं धावसंख्येमध्ये भर पडलेली आहे आणि संदीप भोईर मला कळवतात की संघाची धावसंख्या प्रथम फलंदाजी करीत असताना एकूण धावसंख्या झालेली आहे ती म्हणजे 1-23. यावेळेला मयूर हा खरा फटका खेळण्याचा प्रयत्न केलाय. झेल होण्याची दाट संभावना आहे पण मात्र इथे झेल सुटला गेला. या ठिकाणी एक धाव पूर्ण केली. दुसरी धाव सुद्धा यशस्वीरित्या पूर्ण केलेली आहे. टेकन 2 रन 2 धावा कंप्लीट. दोनही फलंदाज सुरक्षित क्रीज. धावसंख्या 2 धावेनं वाढतीये आणि धावसंख्या झालेली आहे टोटल 25 धावा धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. जय भवानी कोपरोली संघ प्रथम फलंदाजी करतोय. नाणेफेक जिंकलं होतं ते प्रणित पाटील उमरडे संघानं आणि प्रथम क्षेत्ररक्षण घेतलं होतं. षटकातला चेंडू चांगला फटकाय आणि हा सरळ या ठिकाणी आपण बघतोय की डीप मिड ऑफच्या डोक्यावरून मारलेला हा जबरदस्त प्रेक्षणीय षटकार. क्षेत्ररक्षक बनलाय प्रेक्षक. चेंडू गेलाय सरळ सीमारेषा पार. आर पार षटकार. ठोको मयूर याच्या बॅटीतून हा तिसरा षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. दमदार खेळी या ठिकाणी चालू आहे ती जय भवानी कोपरोली संघाकडून. खूप या ठिकाणी महागडे षटक आपल्याला पाहायला मिळतं. षटकातला चेंडू यावेळेला संधी आली होती पण मात्र संधी सोडली. झेल या ठिकाणी सोडलाय आणि कॅच विन द मॅच असं म्हटलं जातं पण इथं मात्र झेल सुटला गेला. तोपर्यंत फलंदाजानं पुन्हा 2 धावा आपल्या खात्यामध्ये वसूल केल्यात. संघाची एकूण धावसंख्या झालेली आहे. लास्ट बॉल आहे 1 टू गो. किती झाल्या धावा 33. 3-3 लॉस ऑफ 1 विकेट. एक बाद 33 लॉस ऑफ 1 विकेट. तिसरा षटक चालू आहे आणि लास्ट बॉल निखिल माळी. यावेळेला मात्र चेंडू जाते डॉट आणि तिसरा षटक संपलेला आहे. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे 33. पाणी घेऊन जा. ड्रिंक ब्रेक झालाय. पाणी घेऊन जायचंय.
बऱ्याचशा वेळेला लाईव्ह ऑर्केस्ट्राला मी सुद्धा अलिबाग मध्ये जात असतो पेणवरून, आणि रोहित पाटील असेल, माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्यांच्या दगडावर. त्याच्यानंतर आई तुझं देऊल, योगेश दादा आग्रावकर, त्याच्यानंतर महेंद्र पाटील, प्रशांत दादा, जुईलीताई, अशी सगळीच मंडळी अगदी आमच्या सोबत असतात नेहमी. आणि खूप वेळेला चांगल्या चांगल्या ऑर्केस्ट्राला, मोठ्या मोठ्या ऑर्केस्ट्राला निवेदन करण्याची संधी मला सुद्धा मिळालेली आहे. प्रशांत दादाच्या माध्यमातून, जुईलीच्या, महेंद्रनं खूप वेळेला बोलवलाय. लाभेश पाटील पेजारी मधील आहेत, त्यांनी सुद्धा बऱ्याचशा वेळेला बोलवलं. निकेत सर माझ्यासोबत 1-2 वेळेला आम्ही एकत्र आलो होतो. अशी बरीचशी मंडळी. आणि आज आमच्या सोबत या ठिकाणी निलेश थळे सर असतील, ओंकार काटले सर असतील, या सर्वांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो. कारण कलाकार मंडळी म्हणजे देवाने काही अनमोल रत्ने जन्माला घातलेली आहेत आणि त्याच्यातीलच काहीतरी एक वेगळं असावं म्हणून एक अनमोल रत्ने आपल्या सोबत या ठिकाणी जोडले गेलेले आहेत. म्हणून सर्वांचं मी मनापासून या ठिकाणी सहर्ष स्वागत करतोय. चौथ्या षटकाला सुरुवात. षटकातला पहिला चेंडू राईट आर्म राऊंड द विकेट. यावेळेला चेंडू झपकन चेंडू आतमध्ये आला. दिनेशला मात्र या ठिकाणी चेंडू खेळायचा होता, लेग कट करायचा होता, पण चेंडू मात्र या ठिकाणी आलाय निर्धाव चेंडू. आपण बघतोय इष्टरक्षकाच्या जाळ्यामध्ये चेंडू गेलेला आहे. इष्टरक्षकाने चेंडू गॅदर केला, चेंडू मिस नाही केलाय, पण चेंडू हा डॉट आहे, निर्धाव आहे. दिनेश समोर खेळण्यासाठी चांगला बॅट्समन आहे उभा. नॉन स्ट्राईकला मयूर आहे आणि बॉलिंग मार्क वरती गोलंदाज विनोद यांना टाकलेला चेंडू, पण मात्र इथे येस, पंचांनी सांगितलंय नक्कीच या ठिकाणी फलंदाज मयूरला मात्र परतावं लागेल. एक चांगला बॅट्समन जो की या ठिकाणी षटकार चौकारांची आतासबाजी करत होता, तो मयूर मात्र या ठिकाणी बाद होताना आपल्याला पाहायला मिळतोय. थोडा कमी पडला, थोडा या ठिकाणी आपण बघतोय की धावला असता जलद गतीनं तर नक्की या ठिकाणी तो थांबला असता क्रीज मध्ये, पण मात्र त्याला या ठिकाणी परतावं लागतंय. आपली पारीचा अंत मात्र या ठिकाणी करून बसलेला आपल्याला पाहायला मिळतोय. आणखीन एक विकेट, दुसरी विकेट तंबूच्या आसऱ्याला. 12 चेंडूंमध्ये 24 धावा केल्या होत्या. जबरदस्त खेळी केली होती. 3 षटकाराच्या सहाय्याने 24 धावा केल्या होत्या 12 चेंडूंमध्ये. तो अर्थातच मयूर हा बाद झालेला आपल्याला पाहायला मिळतोय. नवीन फलंदाज गेलाय सतीश, आणि समोर मात्र त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय नॉन स्ट्राईकला मात्र पाहायला मिळतोय दिनेश. विनोद याचा पुढचा चेंडू पंचांच्या उजव्या बाजूने राईट आर्म राऊंड द विकेट. टपली दिली, चांगली गॅप बघितली आहे. क्षेत्ररक्षक मात्र त्या ठिकाणी तैनात आहे. एक्स्ट्रा कव्हरच्या बाजूला क्षेत्ररक्षक चेंडूची उचल करणार, फेकी करणार. मात्र या ठिकाणी 2 धावा सहजरित्या पूर्ण केल्या. 2 धावेनं धावसंख्येमध्ये भर पडली, आणखी भर पडते. धावसंख्येचं फलक हे हलतं राहत आहे. क्रिकेटमध्ये आणखी चांगली चुरस वाढत चाललेली आपल्याला पाहायला मिळते. 2 धावेनं धावा झालेल्या आहेत 35. चौथं विकेट, चौथं षटक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय. 2 विकेट गेलेल्या तंबूच्या आसऱ्याला. चौथं षटक आपल्याला पाहायला मिळतोय, प्रगती पथावरती आहे. आणि विनोद हे चौथं षटक टाकत असताना षटकातला चेंडू नो मॅन लँड मध्ये, चेंडूला चांगली गती आहे आणि चेंडू अडवला जातोय. बघा किती सुंदर फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळाली. चांगला फटका आणि तेवढ्याच ताकदीची फिल्डिंग. इथे मात्र 2 धावा कंप्लीट करून तिसरी धाव सुद्धा यशस्वीरित्या पूर्ण. 3 धावा, 3 धावेनं धावसंख्येमध्ये भर पडलेली आहे. एकूण धावसंख्या होत आहे ती 2 बाद 38. 2 बाद 38 ही पहिली इनिंग चालू आहे. नवीन आलेल्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी आपण बघतोय की प्रणित पाटील यांचा उंबरडे संघ आणि दुसरीकडे जय भवानी कोपरोली संघ. इथे झेल झाला असता, एफर्ट्स नाही दिलेत, इथे प्रयत्न नाही केलेले आहेत, त्याच्यामुळे मात्र या ठिकाणी हा झेल सुटला गेलाय. प्रयत्न करायला पाहिजे, चेंडूवरती गेलं पाहिजे. चेंडूवरती दृष्टी जमून तुम्हाला चेंडू व्यवस्थित गॅदर करता येईल, पण तुम्ही मात्र या ठिकाणी अशा पद्धतीचा झेल सोडला तर खूप महागडं ठरेल. चुकीला माफी नाहीये. सतीश खेळण्यासाठी सज्ज. पुढचा चेंडू विनोद याचा. फटका चांगला, पण मात्र दोन धावा, 2 धावेनं धावसंख्येमध्ये भर पडलेली आहे. धावसंख्या झाली 41. चौथा षटक झालेला आहे. 4 षटकांच्या समाप्तीनंतर 41 धावा धावफलकावरती. 2 विकेटच्या मोबदल्यामध्ये पहिला बाद झाला तो म्हणजे दीपेश आणि नंतर बाद झाला तो म्हणजे मयूर. हे दोनही जे सलामी वीर होते ते मात्र या ठिकाणी
बॅक टू द पॅव्हिलियन झालेले आपल्याला पाहायला मिळतात. खेळपट्टीवरती खेळतायत ते एका बाजूला आहे दिनेश आणि दुसऱ्या बाजूला आहे सतीश. असे दोन महत्वाचे फलंदाज या ठिकाणी आपल्याला समोर खेळताना पाहायला मिळतात, खेळ करताना पाहायला मिळतात. 41 धावा आतापर्यंत झालेल्या आहेत. दरम्यान शेवटचं षटक, निर्णायक षटक, अंतिम षटक असणार आहे स्लॉग ओव्हर. या शेवटच्या षटकामध्ये अजूनही 10 धावा आल्या तर किमान 51 धावा, 51-52 धावा या ठिकाणी होतील. पण करणं क्रमप्राप्त असणार आहे, कारण तुम्ही केलात तर तुम्ही संघ विजयी होईल, म्हणून तुम्हाला या ठिकाणी खेळ करून दाखवणं गरजेचं आहे. पुढचा चेंडू सामन्याला सुरुवात. षटकातला लास्ट स्लॉग ओव्हर आहे आणि दिनेशने चेंडू या ठिकाणी खेळून काढला. एक्स्ट्रा कव्हरला जातोय क्षेत्ररक्षक, चेंडूची उचल करणार, फेकी करणार. दरम्यान एकच धावेवरती या ठिकाणी समाधान मानावं लागलंय. एकच धाव मिळेल. सुरेख रनिंग बिटवीन द विकेट, सही तालमेल यहां पर दिखाई दिया दोनों बल्लेबाजों में. आंखों में इशारा किया और 1 रन से टीम का स्कोर बढ़ाया. 1 रन से टीम का स्कोर बढ़ता हुआ 42-42. गोलंदाज अमित याचा चेंडू या ठिकाणी झपकन चेंडू आतमध्ये आला. चेंडू गुड लेंथ वरून चेंडूने उचली घेतली. चेंडू असं वाटलं की बाहेर जाईल, म्हणजे फलंदाजानं सुद्धा चेंडू सोडून दिला, पण चेंडू आतमध्ये इन आहे, लाईन मध्ये आहे. त्याच्यामुळे पंच माझे अर्थात प्रवीणजी आंद्रे सर सांगतायत की आमचं लक्ष आहे, तुम्ही काही काळजी करू नका, अगदी परफेक्ट आहे. जर चुकी असेल तर चुकीला माफी नाहीये. पुन्हा एकदा सतीश खेळण्यासाठी सज्ज आणि अमित याचा या षटकातला पुढचा चेंडू राईट आर्म राऊंड द विकेट. हा चांगला चेंडू आहे, तितका चांगला चेंडू या ठिकाणी चेंडू खेळून काढलाय. जातोय शॉर्ट मिडॉनच्या बाजूला. क्षेत्ररक्षक चेंडूची उचल करणार, फेकी करणार. तोपर्यंत फलंदाजानं 2 धावा अतिशय चपळाईनं, अतिशय चित्त्याच्या चपळाईनं या ठिकाणी पूर्ण केलेल्या पाहायला मिळतात. 2 धावेनं संघाच्या धावसंख्येमध्ये भर पडली आणि एकूण धावसंख्या झालेली आहे 44. 44 लॉस ऑफ 2 विकेट्स. 2 बाद 44 धावा. उर्वरित अजूनही 3 चेंडू बाकी आहेत या इनिंग मधील. या 3 चेंडूंवरती अजून धावा येणं गरजेचं आहे. अजूनही 7-8 धावा आल्या या 3 चेंडूंमध्ये तर चांगली धावसंख्या आपल्याला पाहायला मिळेल. सतीश समोर खेळण्यासाठी सज्ज. अमित याचा पुढचा चेंडू. 3 चेंडू, लास्ट 3 बॉल. टपली दिली, सिंगल रन, एकच धाव. धावसंख्या होती ती 45. 45. शेवटचे 2 चेंडू बाकी आहेत. 45. यावेळेला दिनेश यावेळेला चेंडू खेळून काढतोय आणि क्षेत्ररक्षकाला चकवा देऊन चेंडू गेलाय सरळ सीमारेषा पार. मी म्हटलं की या 3 चेंडूंमध्ये या ठिकाणी एखादा मोठा फटका किंवा 6-7 धावा आल्या तर चांगल्या धावसंख्येला आकार येईल. इथे षटकार आलाय, जबरदस्त फटका आपल्याला पाहायला मिळाला आणि या षटकाराच्या साह्यानं संघाची एकूण धावसंख्या झालेली पाहायला मिळते ती 50 क्रॉस 51 धावा या ठिकाणी आपल्याला लागलेल्या पाहायला मिळतात. त्या दिनेश याच्या बॅटिंग मधून हा षटकार आलाय आणि जय भवानी कोपरोली संघाच्या 51 धावा. षटकातला चेंडू पुन्हा एकदा या ठिकाणी नोमॅन लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी चेंडूची उचल करणार, फेकी करणार, पण मात्र थोडंसं मिसफिल्ड होतं, थोडंसं फंबल होतोय. तोपर्यंत 1 धाव, 2 धाव आणि बघूया काय होतंय मैदानामध्ये. तर किती पंच धावा या किती या 3 पूर्ण. 4थी धाव घेताना फलंदाज बाद. येस, प्रवीणजी आंद्रे सर मला सांगतात की या 3 धावा आणि 3 धावेनं संघाच्या धावसंख्येमध्ये भर पडली. संघाची एकूण धावसंख्या झालेली आहे 54. विजयासाठी 55 धावा गोळा करायच्या आहेत. त्या अर्थातच या ठिकाणी प्रणित पाटील उमरडे संघाला तर काय 55 धावा पूर्ण होतील का बघायचंय. एक 5 मिनिटं आपण थांबायचंय सगळ्यांनी. बघा, एक कार्यक्रम आपण या ठिकाणी छोटेखानी कार्यक्रम आपण घेत आहोत. काही कलाकार मंडळी आपल्या 10 मिनिटं गेली तरी चालतील, त्याच्यामुळे 10 मिनिटं ग्राउंड तुम्ही थांबवायचं आहे. आणि कलाकार मंडळी आपल्या सोबत या ठिकाणी जोडले गेलेले आहेत. एका बाजूला आपल्या सोबत या ठिकाणी आपले लाडके गायक जे आता एक सुंदर असं गीत सादर करणार आहेत, निलेश थळे आपल्या सोबत या ठिकाणी जोडले जात आहेत. त्यांना विनंती करतो की आपण आम्हाला एक आपली कला या ठिकाणी आपला परफॉर्मन्स आपण सादर करायचा प्लीज. हॅलो
हेलो 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 चिक हेलो paired. हेलो हेलो चिक हेलो 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 विजय साहेबांचा तो खास विनायक दादाला नावास विजय साहेबांचा तो खास विजय साहेबांचा तो खास विनायक दादाला तो नवात होते चर्चा गावागावात एकच वादा आमचा विनायक दादा एकच वादा आमचा विनायक दादा शिवरायांचा मौला भला जनतेला हा नेता लावला साऱ्यांची साथ है त्याला म्हणून दादा रावाला आला आहे मनान साधा अशी दादाची अदा एकच वादा आमचा विनायक दादा आमचा विनायक दादा एकच वादा आमचा विनायक दादा आमचा विनायक दादा आमचा विनायक दादा विकासाचा आहे हा ध्यास आहे दादांची जबाबदारी नवतरुणांचा आहे केवारी हॅलो हॅलो हो या ठिकाणी अर्थातच आमचे सरपंच लाडके अर्थातच काँग्रेसचे नेते आमचे सन्माननीय प्रवीणजी पाटील साहेब यांचे या ठिकाणी पेण शहर अध्यक्ष सन्माननीय प्रवीणजी पाटील साहेबांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे आणि त्यांच्या समवेत आमचे मित्र भूषण कडू यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन झालेलं आहे भूषण इलेक्ट्रॉनिक्सचे प्रोप्रायटर आमचे भूषण कडू या ठिकाणी आलेले आहेत तसेच काँग्रेस कमिटी पेण शहर अध्यक्ष आणि आमचे विनायक पाटील आम्हाला सांगतात की दोन्ही पण भावी नगरसेवक आहेत त्याच्यामुळे त्या दोघांचंही मान्यवरांचं आम्ही या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करीत आहोत आमचे लाडके सर्वांचे लाडके आणि नेहमी आम्हाला आवाज देणारे कुठेही भेटू द्या आणि प्रेमळ व्यक्तिमत्व कसं असावे ज्यांच्याकडून शिकायला मिळतं असे आमचे काँग्रेस कमिटी शहर अध्यक्ष सन्माननीय प्रवीणजी पाटील साहेबांचं या ठिकाणी यथोचित स्वागत केलं जात आहे मायेची उबदार शाल आणि सन्मान चिन्ह देऊन त्यांचं या ठिकाणी यथोचित स्वागत केलं जाते त्याचा स्वीकार त्यांनी करावा धन्यवाद नेहमी आमच्या पाठीशी असणारे व्यक्तिमत्व
त्यांचं मनपूर्वक स्वागत करीत आहोत. तसेच या ठिकाणी भूषण इलेक्ट्रॉनिक्स चे प्रोप्रायटर भूषण कडू या ठिकाणी उपस्थित आहेत. आमचे बंधू आहेत, त्यांचं या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करीत आहोत. त्याचा त्यांनी स्वीकार करावा. धन्यवाद, आपण आलात, आपलं मनपूर्वक आम्ही स्वागत करीत आहोत. धन्यवाद, थँक्यू. हल 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 त्याच्यामुळे गडबड आहे सगळी. अचानक डायरेक्ट आलं त्याच्यामुळे आमचं आयुष्य सगळं लाईव्ह शो असतं. ट्रॅकवर आलं तर टेन्शन येतं. एक क्रिकेट की चैंपियन ट्रॉफी है हे क्रिकेट की चैंपियन ट्रॉफी है विनायक दादांची शान रे. त्याचा वाजर डंका या पेण तालुक्यात रे. त्याचा वाजर डंका या पेण तालुक्यात रे. या पेण तालुक्यात रे. या पेण तालुक्यात रे. चौकारी षटकर ऐसे मारती न बॉल कुणाला दिससी. क्रिकेट खेळ हा ऐसा गाजती देशो देश रंगती. हे चौकारी षटकर ऐसे मारती न बॉल कुणाला दिससी. क्रिकेट खेळ हा ऐसा गाजती देशो देश रंगती. हे पेण गावात खेळ रंगला विनायक दादांच्या नावानं रे. त्याचा बाजार डंका या पेण तालुक्यात रे. त्याचा बाजार डंका या पेण तालुक्यात रे. या पेण तालुक्यात रे. या पेण तालुक्यात रे. छत्रपती शिवरायांचा तो मावळा आहे खरा. तरुणांचा आधार होऊन करी समाजकार्य हो भला. छत्रपती शिवरायांचा तो मावळा आहे खरा. तरुणांचा आधार होऊन करी समाजकार्य हो भला. हे क्रिकेट चॅम्पियन ट्रॉफी हाय विनायक दादांची शान रे. त्याचा वाजर डंका या पेण तालुक्यात रे. त्याचा वाजर डंका या पेण तालुक्यात रे.
या पेण तालुक्यात र या पेण तालुक्यात र धन्यवाद. हॅलो, खरोखरच आज आपल्या सोबत थोडस आपण बघतोय कराओकेच्या माध्यमातून त्यांनी हे गीत गायलं जरी असलं तरी इथे थोडस आपण म्हणतो की जसं क्वालिटी पाहिजे आणखी स्पीकर मध्ये तसं नाहीये, परंतु आज हरकत नाही. मॅचीचा माईक असल्यामुळे रायगडचे एक उत्कृष्ट समालोचक, एक चांगलं व्यक्तिमत्व अर्थातच निलेशजी थळे सर आपल्या सोबत या ठिकाणी सुंदर असं गीत गात होते आणि त्यांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो. आणि अगदी सगळं काही त्यांच्याकडे भरपूर काही गुण आहेत. सिस्टम नसताना त्याची क्वालिटी नसताना म्हणजे त्या पद्धतीची असं म्हणते समाधानला राग यायचा तसं नको. पण एक विषय बोलायचा की म्हणजे आपण म्हणतो ना थोडंसं इकोसिस्टम किंवा बेस किंवा आणखी काय, तर त्या पद्धतीचा एक दर्जाचा जर सिस्टम असेल तर नक्की तुम्हाला चांगला एक आवाज ऐकायला मिळाला असता. आणि कराओके करण्यापेक्षा ते लाईव्ह ऑर्केस्ट्रा जे ज्या वेळेला रिदम सगळं काही इन्स्ट्रुमेंट ज्या वेळेला असतो त्यावेळेला ते अतिशय लाईव्ह चांगलं गात असतात, म्हणून त्यांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो. दरम्यान हा चेंडू वाईड आपल्याला पाहायला मिळतोय. वाईड स्वरूपात या ठिकाणी एक्स्ट्रा धाव मिळेल. वाईडच्या स्वरूपात विजयासाठी धावा गोळा करायच्या मला सांगतात की 55 धावा विजयासाठी गोळा करीत असताना आतापर्यंत धावा झाल्या 14 धावा या ठिकाणी धाव फलकावरती लागलेल्या आहेत. पहिलं षटक चालू आहे. प्रतीक यानं टाकलेला चेंडूला सरळ या ठिकाणी आकाशाला गवसणी घालणारा हा जबरदस्त प्रेक्षणीय दर्जेदार सुपर माइंड ब्लोईंग षटकार येतोय. या षटकाराच्या साह्यानं आणखी धावसंख्येमध्ये या ठिकाणी भर पडली आणि पहिलं षटक हे खूप महागडं षटक आपल्याला पाहायला मिळालं आणि पहिल्या षटकाची समाप्ती झाली. पहिल्या षटकामध्ये धावा आलेल्या आहेत 20 धावा या ठिकाणी बहाल केलेल्या आपल्याला पाहायला मिळते. त्याच्यामुळे या 55 धावा सुद्धा या ठिकाणी सहज पार करतील अशी अपेक्षा मला वाटते. आणि अजूनही जिंकण्यासाठी या ठिकाणी धावा गोळा करायच्या त्या म्हणजे 24 चेंडू आणि 35 धावा. 24 चेंडू आणि 35 धावा विजयासाठी या ठिकाणी गोळा करायच्या आहेत. तर येणारी वेळ आणि काळ आपल्याला सांगणार आहे. आमच्या पाठीशी नेहमी असणारे अर्थात पेणी शहर काँग्रेस कमिटी अध्यक्ष, पेणी शहर अध्यक्ष अर्थातच आमचे प्रवीणजी पाटील सर, की शाबासकीची थाप आम्हाला त्यांनी मागच्या वेळेलाच दिलेली आहे. त्याच्यामुळे नो डाऊट, कारण त्यांनी म्हणजे अगदी प्रत्येक माणसाचा त्यांना चांगला अभ्यास आहे की हा व्यक्ती कसा आहे आणि त्याचं व्यक्तिमत्व कसं आहे हे त्यांना खूप अभ्यास असल्यामुळे ते सगळ्यांना सोबत घेऊन या ठिकाणी जात असतात. आणि तसंच या ठिकाणी आमचे मित्र भूषण कडू हे सुद्धा अगदी शांत संयमी असं एक व्यक्तिमत्व आहे समाजामध्ये. कधीच त्यांच्या चेहऱ्यावर तुम्ही बघितलात कधीच तुम्हाला राग दिसणार नाही. नेहमी त्यांचा चेहरा हा हसरा चेहरा भूषण कडू यांचा या ठिकाणी आहे. मी त्यांना बघितलेलं आहे अगदी जवळून, त्याच्यामुळे आता आमचे मित्र आहेत आणि त्यांचं सुद्धा मी या ठिकाणी मनापासून स्वागत करतोय. आज आपण कार्यक्रमाला आपला बहुमूल्य वेळ खर्च करून आपण उपस्थित आहात. उष्णता एवढी वाढली बघा, समोरचे आमचे प्रेक्षक सुद्धा आता कपडे काढून बसलेले आहेत. नाही हो, उष्णता तेवढी आहे. ओके, बघा आता त्यांनी काय सांगितलं तेच आपण या ठिकाणी बघूया. तर दरम्यान षटकातला पुढचा चेंडू सतीशाचा चेंडू या ठिकाणी बघा कट करण्याचा प्रयत्न केला, पण मात्र त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात आहे. चांगली फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळते ती जय भवानी कोपरोली संघाच्या या फिल्डर कडून. दरम्यान फक्त एकच धाव या ठिकाणी घेतली गेलेली आहे. धाव संख्या झालेली 21. सतीश गोलंदाजी करतोय. 21 धावा धाव फलकावरती. समोर खेळतोय बॅट्समन निखिल माळी आणि नॉन स्ट्राईकला साहिल. निखिल माळी हा अष्टपैलू खेळाडू आहे. चांगला फटका त्यांनी या ठिकाणी खेळून काढलाय. नो मॅन लँड मध्ये चेंडू गेलाय सरळ सीमारेषेच्या बाहेर. हा आलाय जबरदस्त प्रेक्षणीय दणदणीत खणखणीत षटकार. जबरदस्त फटका या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला. इथे मात्र आता त्या निखिल माळी याला समजलेलं आहे की आपण शांत बसून जमणार नाही आहोत, कारण या 55 धावा आणि संध्याकाळचं आता सत्र चालू झालंय, त्याच्यामुळे धावा गोळा करणं आपल्याला नक्कीच या ठिकाणी क्रमप्राप्त असणार आहे. त्यांनी मगाशी 2 चौकार खेचले आणि आता आपण बघतोय की एक षटकार खेचला म्हणजे 2 षटकार त्याच्या बॅटच्या पट्ट्यातून आपल्याला आलेले पाहायला मिळत आहेत.
दरम्यान पुन्हा एकदा निखिल माळी यांनी यावेळेला चेंडू ढकललाय, जातोय सिलिमिडॉफच्या बाजूला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी चेंडूची उचल करण्यापर्यंत धावसंख्येमध्ये भर पडते आणि संघाची धावसंख्या झालेली आहे 28. 28 रन, लॉस ऑफ 1 विकेट. एक गडी अमित याची महत्वपूर्ण विकेट गेलेली आहे. पुढचा चेंडू ब्लॉक हॉल पद्धतीने चेंडू होता. चेंडू या ठिकाणी खेळून काढलाय, लॉंगॉनला येते. लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक चेंडूची उचल करणार, फेकी करणार. तोपर्यंत फलंदाजांना आपलं एक धाव काढून आपली स्ट्राईक रोटेट केलेली आपल्याला पाहायला मिळते. एक धावेनं धावसंख्येमध्ये भर पडली. संघाची धावसंख्या झाली 29. 29 धावा धाव फलकावरती. पुन्हा एकदा पुढचा चेंडू निखिल माळी याच्यासाठी. यावेळेला सरळ या ठिकाणी दिशा झाली, चांगली आहे बघा. कार्पेटला या ठिकाणी गुदगुदी करत चेंडू गेलाय सरळ सीमारेषा पार. हा डीप स्कोर लेगच्या बाजूला. हा अतिशय प्रेक्षणीय दणदणीत खणखणीत चौकारा. मामाना काय टेन्शन आलाय? कोपरोली बरोबर आहे. येस येस येस. तिकडून आहेत त्यांना चौकार गेला का टेन्शन येतो बघा. तिथे चौकार गेलाय, प्रेक्षणीय असा चौकार आलाय. 4 धावेनं संघाच्या धावसंख्येमध्ये भर पडलेली आहे आणि संघाची धावसंख्या एकूण धावसंख्या झालेली आहे ती म्हणजे 32. पुन्हा एकदा पुढचा चेंडू. 34 झालेले आहेत बरोबर आहे. 34 धावा 34. 34 धावा धाव फलकावरती आणि आता सिंगल का आता काय 35 का? चौतीस धावा. एक विकेट आणि 34 धावा धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. दुसरं आणखी या ठिकाणी आपण बघतोय की 2 षटक झालेला आहेत. तिसरं षटक टाकण्यासाठी गोलंदाज आलाय रुपेश याच्याकडे या ठिकाणी चेंडू सोपवलेला आपल्याला पाहायला मिळतोय. रुपेश रुपेश दादा जिंदाबाद असं सांगितलं जात आहे प्रेक्षकांकडून आणि रुपेश आपल्या बॉलिंग पार्क वरती सज्ज झालाय. निखिल माळी समोर खेळतोय. एक अष्टपैलू खेळाडू समोर उभा आहे आणि या चेंडूला त्याने या ठिकाणी दाद दिली बघा. चेंडू जातोय सरळ सरळ सीमारेषा पार. हा जबरदस्त प्रेक्षणीय दणदणीत खणखणीत षटकार निखिल माळी याच्या बॅटीतून निघालेला हा तडाकेबाज फटका आपण बघितला की जबरदस्त षटकार आलाय. या 6 धावेनं संघाच्या धावसंख्येमध्ये भर पडली आणि संघाची एकूण धावसंख्या झालेली आहे 40. पण मी म्हटलं की 55 धावांचं टार्गेट सुद्धा आता कमी दिसतंय की काय असं या ठिकाणी एकंदरीत आता पाहायला मिळतंय आणि 40 मधल्या 33 धावा या निखिल माळी याच्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. रुपेशने यावेळेला स्पीड मध्ये चेंडू टाकलाय. इथे फसवण्याचा प्रयत्न होता पण तो चेंडू सुद्धा या ठिकाणी खेळून काढला. एक धाव मिळाली. 41 धावा धाव फलकावरती. अजूनही विजयासाठी या ठिकाणी 14 धावा पाहिजेत. 14 धावांची गरज आहे. पुन्हा एकदा रुपेश षटकातला पुढचा चेंडू घेऊन साहिल समोर खेळतोय. इष्टीच्या खूपच बाहेर, ऑफ इष्टीच्या खूप बाहेर या ठिकाणी पंचांनी वाईड घोषित केलंय. एक्स्ट्रा धाव मिळेल. धाव संख्या होती ती 42. 42. लॉस ऑफ 1 विकेट. शेवटचा सामना आहे. 16 चेंडू आणि 13 धावांची गरज. यावेळेला सरळ या ठिकाणी चेंडू बराचसा हवेमध्ये आहे आणि क्षेत्ररक्षक चेंडू खाली आलाय. इथे मात्र सुरेख झेल आपल्याला पाहायला मिळतेय. अप्रतिम झेल या ठिकाणी सहज झेल या ठिकाणी टिपता आलेला आहे आणि महत्वाचा गडी अर्थात साहिल या ठिकाणी बॅक टू द पॅव्हिलियन होताना आपल्याला पाहायला मिळतोय. महत्वपूर्ण विकेट.
भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर पेव्हिलियनच्या दिशेने मारलेला हा फटका होता, पण फटका थोडा कमी पडला, चेंडू आतमध्ये येऊन राहिला आणि हा सुरेख झेल टिपला गेलाय. दरम्यान नवीन फलंदाज येतोय अभय, ज्याला भय नाही असा अभय या ठिकाणी येत आहे खेळण्यासाठी. आता चेंडू बाकी आहेत 15 आणि विजयासाठी धावा पाहिजेत 13. निखिल याला या ठिकाणी ऑफर आलेली आमच्या सौरभ ठाकूर यांच्याकडून या ठिकाणी ऑफर, प्रत्येक षटकाराला 100 रुपयाचं बक्षीस असेल. सौरभ ठाकूर यांच्याकडून या ठिकाणी बक्षीस आहे, प्रत्येक षटकाराला 100 रुपयाचं पारितोषिक. षटकार मारा आणि 100 रुपयाचं पारितोषिक आपल्या खिशामध्ये घाला. तर गोलंदाज पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग फॉरवरती रुपेश, याचा पुढचा चेंडू निखिल माळी याच्यासाठी. यावेळेला सरळ बॅटनं चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला, फसवा चेंडू टाकला गेलाय रुपेश याच्याकडून. असे जर चेंडू टाकले तर नक्की या ठिकाणी धावसंख्या रोखली जाईल, पण मात्र निखिल सुद्धा त्याच ताकदीचा आहे, त्याच्यामुळे आपण बघितलं त्याच्या आधीचा खेळ, कारण त्यांनी या इनिंग मध्ये जवळजवळ 3 षटकार आणि 3 चौकार खेचलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. षटकातला हा चेंडू, यावेळेला सुद्धा हा चेंडू सुद्धा लगातार दुसरा चेंडू डॉट. 13 चेंडू बाकी आहेत आणि 13 धावांची गरज आहे. 13 चेंडू 13 धावा विजयासाठी गोळा करायचे आहेत. पुन्हा एकदा रुपेश, षटकातला पुढचा चेंडू, नेक्स्ट बॉल, राईट आर्म राऊंड द विकेट, निखिल माळी याच्यासाठी. बघा आणखी चांगला चेंडू टाकला गेला, पण मात्र एकच धाव या ठिकाणी प्राप्त झाली. 1 धावेनं धावसंख्येमध्ये भर पडली. षटक संपलंय. आफ्टर 3 ओव्हर कंप्लीट टेकन 43 धावा या ठिकाणी झालेल्या आहेत. आता चेंडू बाकी आहेत 12 आणि 12 धावा विजयासाठी गोळा करायच्या आहेत. बघा अगदी समीकरण कसं आहे बघा, 12 चेंडू आणि 12 धावा विजयासाठी गोळा करायचे आहेत. प्रत्येक चेंडू मागे 1 धाव घ्यायची, असं साधं समीकरण या ठिकाणी समोर ठेवलेलं आहे. 12 चेंडूंमध्ये 12 धावा, अगदी साधं सोपं आव्हान आहे, पण ते आव्हान म्हणजे क्रिकेटमध्ये आपण जर बघितलं तर कधी कधी जड सुद्धा होईल. पण तुम्हाला जर या ठिकाणी ही कंजूस गोलंदाजी झाली या पहिल्या म्हणजे अर्थातच 4थ्या षटकाची, कमीत कमी धावा दिल्या तर टार्गेट मोठं होऊ शकतं. बारा चेंडू आणि 12 धावा, नथिंग सांगतायत आमचे प्रेक्षक, पण प्रेक्षक हा जाणकार वर्ग असतो आणि त्यांना सगळं माहिती असतं की पुढे काय. पण टेन्शन खूप आलंय, त्यामुळे टेन्शन मध्ये टेन्शन घ्यायचं नाही, टेन्शन द्यायचं असतं, टेन्शन घ्यायचं नसतं. तर षटक टाकण्यासाठी म्हणजे हे ओव्हर टाकण्यासाठी गोलंदाज वापरला यावेळेला. बॉलरचं नाव सांगा. सतीश, एक चांगला गोलंदाज या ठिकाणी सतीश आपल्याला पाहायला मिळतोय. अष्टपैलू कामगिरी करणारा सतीश आपल्या बॉलिंग मार्क वरती येतोय आणि बघूया किती धावा दिल्या जात आहेत, किती काढल्या जात आहेत हे सुद्धा आपण बघणार आहोत. याचं देही याची डोळा आपण या ठिकाणी समोर प्रत्यक्ष पाहतोय. थेट प्रक्षेपण सुद्धा ड्रीम्स क्रिकेटच्या माध्यमातून केलं जात आहे. यावेळेला अक्रॉस द लाईन अर्थात रिव्हर्स स्वीप करण्याचा प्रयत्न केला. सरळ अगदी सरळ खेळायचा होता, पण काही गरज नव्हती असा फटका खेळण्यासाठी. चेंडू मात्र जातो निर्धाव आणि इष्टरक्षक दीपेशनं मात्र आपली कामगिरी बजावलेली आहे. इष्टरक्षकाचं चांगलं काम या ठिकाणी पाहायला मिळतं दीपेश याच्याकडून. पुन्हा एकदा सतीश, याचा पुढचा चेंडू खेळून काढतोय, जातोय. यावेळेला चांगला फटका खेळून काढलाय. 1 धाव या ठिकाणी पूर्ण केली. दुसऱ्या धावेसाठी सुद्धा वळतोय आणि 2 धावा सुद्धा. बघा अशा रीतीने आधीचा फटका सुद्धा असाच खेळला असता तर नक्की या ठिकाणी धावा मिळाल्या असत्या, पण 2 धावेने धावसंख्येमध्ये भर पडली. आता मात्र या ठिकाणी 10 धावेंची गरज आहे अजूनही. यातला जिंकेल तो उद्या फायनल मध्ये खेळेल. आजच्या दिवसातला हा शेवटचा सामना आपण बघतोय मित्रांनो. यावेळेला चांगली टपली दिलेली आहे. नो मॅन लँड मध्ये चेंडू गेलाय, सरळ 1 बाउन्स नाहीये, तर हा सरळ अतिशय जबरदस्त प्रेक्षणीय फटका षटकार आलाय. डायरेक्ट सीमारेषा बाहेर गेलेला चेंडू आणि हा प्रेक्षणीय दर्जेदार उत्कृष्ट असा षटकार. संघाची धावसंख्या 6 धावेनं वाढली आणि धावसंख्या झालेली आहे 51. आता फक्त 4 धावेंची गरज आहे. ओनली 4 रन्स टू विन. 4 धावेंची गरज. आणि खरोखरच निखिल माळीचं कौतुक करायला पाहिजे. काय टेक्निक वापरलं यावेळेला, चांगला खेळाचं प्रदर्शन केलं आणि
आपला आपला एक खेळ त्यांनी या ठिकाणी सिद्ध करून दाखवला. 2 धावा वसूल केलेल्या आहेत. 2 धावेनं संघाच्या धावसंख्येमध्ये भर पडली. 53 धावा झालेल्या आहेत आणि अजूनही 2 धावेंची गरज आहे. 2 धावेनं हा सामना संपणार आहे आपल्याला पाहायला मिळेल. एकाएकी बाजूला किल्ला या ठिकाणी आपली पकड मजबूत करताना पाहायला मिळालाय. तो अर्थातच वैयक्तिक 45 धावांवरती या ठिकाणी खेळताना पाहायला मिळतो. एक धाव पूर्ण केली, दुसरी धाव सुद्धा पूर्ण होणार, पण तिकडे नो मॅन लँड मध्ये चेंडू ढकललाय. शतरक्षक चेंडूची उचल करतोय. तोपर्यंत एक धाव कंप्लीट झाली आणि फक्त एकच धाव. सामना बरोबरीत आलेला आहे. विजयासाठी फक्त एका धावेची गरज. सामना अगदी बरोबरीत आलेला आहे. जिंकण्यासाठी फक्त एकच धाव पाहिजे. हलक्या हाताने चेंडू कट केला आणि इथे मात्र हा सामना अर्थातच उंबरडे संघाने या ठिकाणी हा सामना जिंकलेला आहे. उंबरडे संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच पारितोषिक जातोय निखिल माळी, ज्यांनी जवळजवळ